भीक मागतात आई दररोज। किती पैसे टाकले आई? 4 लाख टाकले। आता सध्या तुम्ही काय करता? भीक मागते। याच्यामध्ये अदाण्याचं जे कर्मचारी होते अदाण्याकडे कामाला बँकेमध्ये, यांनी सर्व लोकांना लालूच देऊन यांना कमिशनवरती एफडीआय लोकांकडून करून घेतल्या। 1 लाख दिले तर तुला 8,000 भेटतील, 10% 5% याला लालूच देऊन या एफडीआय करून घेतल्या। गोरगरिबांना फसवले। मी पुष्पवर्ता मुकुंद ढाकणे, पिसादेवी शाखेची एक ठेवीदार आहे। माझ्या घराजवळच बँक आहे सर। माझ्या बँकेच्या जवळच एक कर्मचारी राहत होते, पवन जयस्वाल आणि कृष्णा कुलकर्णी म्हणून। तर आमच्या ठेवीदारांच्या घरी येऊन त्यांनी खूप वेळेस प्रयत्न केला। मग शेवटी आम्हीच दाखवलं की मी एवढ्या टक्क्यांनी पैसे देतो तुम्हाला, तेवढ्या टक्क्यांनी। आम्ही यशस्विनी मध्ये टाकले। माझे 12 लाख रुपये आहेत। यशस्विनी मधून आम्हाला न सांगताच त्यांनी आमचे राधाई मध्ये ट्रान्सफर केले। जेव्हा पतसंस्था बंद पडली तेव्हा आम्हाला माहिती झालं की आमचे पैसे राधाई मध्ये टाकलेले आहेत। माझ्या गल्लीतले कमीत कमी आम्ही 5-6 जण आहोत की असंच आम्हाला आम्हीच दाखवले की असं। आम्ही जेव्हा पैसे काढायला गेलो तर 8 दिवस माझा विड्रॉल निघलेला होता। मी म्हटलं मला पैसे लागते माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी। तर त्यांनी सांगितलं की तुम्ही 2-3 दिवसांनी या, तुम्हाला मी पैसे देतो। आणि जेव्हा गेलो तेव्हा ताळा लावून ते पसार झाले। आणि नंतर जेव्हा कॉल केला तेव्हा आमचा काही कॉल त्यांनी उचलला नाही। आणि परस्पर पिसादेवीवाले त्यांनी ती जागा घेतलेली आहे। आता पिसादेवीच्या शाखेचे कर्मचारी बरेच इथं आलेले आहेत। तर माझी एवढी सरकारला आणि बाकीच्या जनतेला विनंती आहे की बाबा गोरगरिबांनी आता कोणी कशा परिस्थितीने टाकलेला आहे, कशाने। माझे मिस्टर टायपिंगचं काम करतात। मी माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी माझ्या घराजवळचा प्लॉट विकून हे पैसे मी बँकेत ठेवलेले होते। माझा मुलगा सिंहगड कॉलेजला कम्प्युटर सायन्स साठी शिकतोय। सर आजची अशी परिस्थिती आहे की आज हातावरले लोक आहेत आम्ही, आम्हाला काही जमीन जमलं नाहीये, फक्त करून खायचंय। आणि जर हा पैसा जर नाही आला तर उद्या आमच्या आजारपणासाठी वगैरे आम्ही हा पैसा ठेव म्हणून ठेवलेली, तर उद्या आम्ही गोरगरिबांनी हा पैसा काय करायचा? आम्ही मेल्यानंतर जरी आला तर हा आमच्या काय उपयोगाचा आहे ना? आम्ही आहे तोपर्यंत जर आमच्यासाठी नाही आला तर नंतर येऊन उपयोग काय हा पैशाचा? लोकप्रतिनिधीकडे गेले तुम्ही सर्व? आम्ही खूप सगळ्यांकडे गेलो, जिथं तिथं गेलो। पहिले N7 ला गेलो, तिथं आमची तक्रार घेतली नाही। पुष्य दादांनी मग आमच्या बँकेसाठी आमची भरपूर मदत केली। त्यांनी त्यांच्या पाठीमागेच आम्ही उभा आहेत आणि आज पण त्यांच्या मागेच आहेत आणि कायम त्यांच्या पाठीमागे उभा राहू एवढीच आमची। या यशस्विनीच्या ज्या 18 शाखा होत्या, तर या 18 शाखेचे जे मॅनेजर होते, तर त्या मॅनेजर लोकांनी या सर्व गरीब दुबळ्या लोकांना, शेतकरी लोक आहे, मजूर लोक आहे, यांच्याकडून जास्त व्याजाचा आम्ही दाखवून ठेवी घेतल्या। आणि नंतर संस्था बंद पडल्यावर आता फोन सुद्धा उचलत नाही गेले तर ते उलट शिव्या देतात, धाकधपटशा करतात। तर हे जे 18 शाखेचे मॅनेजर होते, तर ह्या 18 शाखेच्या मॅनेजरवर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे। नवले, माझे आई आणि वडिलांचे दोघांचे 4 लाख रुपये या बँकेमध्ये। आणि ज्यावेळेस ही बँक बंद झाली त्यावेळेस माझ्या वडिलांची डीडी टाइम संपला होता आणि आम्ही पैसे विड्रॉल करायला गेलो, पण त्यांनी आम्हाला दिले नाही। आणि पैसे नाही, तुम्ही काय करा, या नाकराच्या शाखेमध्ये जा। इथं आलो तर इथं म्हटले पैसे नाही आमचे, तुम्ही त्या शाखेत जा। असं आम्हाला 3 दिवस फिरवलं। त्याच्यानंतर बँक बंद झाली। त्याच्यानंतर जे मॅनेजर होता त्याला विचारायला गेलो तर तो धमक्या द्यायचा। आज तो पण फरार आहे, आजपर्यंत त्याचा पण माहिती नाही कुठे काय आहे। तर प्रत्येक शाखेचे मॅनेजर लोक सगळ्यांनी फ्रॉडपणा केलेला याच्यामध्ये, कोणाला पैसे दिले कोणाला दिले नाही। त्याच्यानंतर ती जागा विकल्या गेली, ती जागा दुसऱ्या बँकेच्या नावावर, तिथं दुसरी बँक ती राधाईच्या नावावर असलेली नाही, कृष्णा मल्टीस्टेट बँकेच्या नावावर असलेली जागा, तिथं यशस्विनी पतसंस्था ती विकल्या गेली। त्यांनी पैसे परस्पर घेतले। आम्ही त्याच्यावर आक्षेप नोंदवला,
तलाट्याकडे गेलो, त्याच्यानंतर अप्पर अधिकारी त्यांच्याकडे गेलो, पण कुठेही आम्हाला दाद मिळाली नाही. शेवटी आम्हाला तहसीलदारांनी बोलवलं. तिथं आम्ही गेलो, सगळेजण पिसादेवीचे जेवढे बी खातेदार होते तेवढे, पण कोणही आम्हाला दाद दिली नाही. आजही आमच्याकडे ते अर्ज तसेच पण मध्ये ना परस्पर जागा नावावून केली. आज तिथं जे सामान आहे ते बँकेत आहे, ते काढायला ते गोयल सर आणि त्यांनी लोक पाठवले. आम्ही ते सामान काढू दिलेलं नाही आणि ते जेवढं जे आहे तसंच बंद पडलेलं आहे. माझं दाखवू सर गाडी ठेवलेली आहे मी, पण मला कसं करा त्यांना बदलून टाकलं. नंतर सुरू केली त्याच्या अगोदर आम्हाला आदर्श सर्व केले असते. पण या माणसाची धारणा, या माणसाची भावना, या माणसाचे विचार जनता जनार्दनाच्या कल्याणाचे आहेत. माझ्या भावांना मिळालं पाहिजे. सगळ्यांच्या कल्याणामध्ये स्वतःच कल्याण मानणारा हा माणूस आहे. अशी माणसं भेटत नाही, कृपा करून लक्षात घ्या. हजरत मैं तो हुसैन साहेब, मैं आपकी क्या तारीफ करूं, मुझे अल्फाज नहीं मिलते. अरे आप तो उस चमन के फूल है जो बार बार नहीं खिलते, जो बार आपण हुसैन साहेबांना धन्यवाद देऊया. कुणाच्याही खुसेला हुसैन साहेब, काका साहेब जड पाहिजे. तुमचं नाव जड आहे पण ऍक्टिव्ह आहे. अलर्ट आहे. हा ऍक्टिव्ह नाही, रणरागिनी आहेत. रणरागिनी धन्यवाद. जय जय. आणि परत एक सांगतो, आपण जी नवीन कमिटी झालेली आहे त्या जणांचा संघर्ष लागतो. आम्ही तर कामं करू, पण तुमचं बी सहकार्य पाहिजे. आणि आजपासून आज जी कमिटी झाली आपली त्याला सर्वांनी अनुमोदन द्या. आणि ही कमिटी आजपासून पत्र देऊन आणि व्यवहार चालू होऊन जाईल. त्याच्यात सर्व लोकांचा सहकार्याचा वाटा पाहिजे. जरूर मिळत. फक्त 40 लाखापर्यंत झाली होती आणि त्याच्यातले मी पगारीच गेल्या. आणि ती बी कर्ज कोणा भरलं, ज्याचं सोनं ठेवले, ज्याचं घर गळा नाही, ज्याची प्रॉपर्टी गळा नाही, आणि ती आता निलामी निघली, ते लोकांना भरलं. असं जाऊन वसूल करून कर्ज असे कोणी गेलंच नाही. आणि असंच राहिलं तर हे डुबून जाणार. म्हणून तर तुम्हाला बोलवलं की हे डुबलं, आता हे बघा काय करायचं. मला एक विनंती, परत ते म्हणतात तुम्ही ते कॉम्प्युटर नेटचे पैसे बाकी ते लिंक करून टाका 2-3 लाखामध्ये काय, आणि नवीन नेट घ्या. आजच्या ठेवीदाराला बोलवण्याचा उद्देश असा होता की यशस्विनी महिला स्वयंसहायता गटाची सहकारी पतसंस्था ही गेल्या मागील 1.5 वर्षापासून बंद आहे आणि डुबली. त्याच्यातले अध्यक्ष सविता देवीदास साधने यांच्यावरती सुद्धा झाली, जेलमध्ये गेल्या, बेल सुटून बाहेर पण आल्या. प्रशासकीय समिती जी शासनाने नियुक्त केली त्याच्यात 3 अधिकारी शासकीय होते आणि ही प्रशासकीय समिती काम पाहत होती. पण आमच्यातल्याच काही 2 ठेवीदारांना स्वतःहून त्या अशासकीय प्रशासक समितीत नियुक्ती करून आणले आणि आता त्या शासकीय प्रशासकाला काम करण्याला अडथळा येऊ लागला. म्हणून शासकीय प्रशासक राजीनामा द्यायच्या मार्गावर आहे. मग त्यांना रोखण्याकरता ही आजची मीटिंग आयोजित केलेली आहे. व गोरगरिबाला कसा पैसा भेटल, कसा न्याय भेटल याच्याकरता ही मीटिंग आज आयोजित केलेली आहे आणि त्याकरता हे आलेले. आणि नवीन संघर्ष समिती स्थापन करून जुनी जी संघर्ष समिती होती ती बरखास्त करून नवीन नियुक्ती केली. आणि जी अशासकीय प्रशासक समितीत 2 सदस्य गेले होते त्यांची सुद्धा नियुक्ती रद्द करून 2 नवीन सदस्याची नियुक्ती करण्यात यावी असे निवेदन आम्ही आता जिल्हा कार्यालयाला देणार आहे. महिला कर्मचारी कामावर आहे, त्या महिला कर्मचाऱ्याला पुरुष कर्मचारी बोलता येत नाही, महिला कर्मचारी कर्ज वसुली करू शकत नाही, त्या महिला कर्मचारी ऐवजी पुरुष कर्मचारी भरती करा असं एक निवेदन आम्ही प्रशासक समितीला देणार आहे, शासकीय प्रशासक समितीला.
पैसे केव्हा भेटेल या लोकांना? हा, आता हे असं असतंय, यांच्या वैयक्तिक नावावर प्रॉपर्टी आहे, अदानी यांच्या वैयक्तिक नावावर प्रॉपर्टी आहे. या वैयक्तिक प्रॉपर्टी MPID ऍक्ट मध्ये MPID कलम 4च्या अंतर्गत येतात आणि ह्या MPID 4च्या अंतर्गत आल्याच्या नंतर गृह विभागानं ज्यावेळेस राजपत्र काढलं तिथून ते राजपत्र जिल्हाधिकाऱ्याकडे जातं आणि जिल्हाधिकारी एका नियुक्ती करून, एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करून त्या जमिनी विकून सर्व ठेवीदारांना पैसे देतात. पण जर यशस्विनी पतसंस्थेच्या नावावर मालमत्ता असल्या तर त्या शासकीय प्रशासकाला त्याचा तेवढा अधिकार असतो. पण आमच्या इथं उलट आहे, आमच्या इथं सगळ्या मालमत्ता हे आरोपीच्या नावावर आहे आणि आरोपीनं त्याच्यात हुशारी करून बहिणीच्या नावावर, बहिणीच्या नावावर, मायच्या नावावर, बापाच्या नावावर घेतल्या, जेणेकरून अडथळा निर्माण होऊन प्रॉपर्टी विकायला. अजून MPID झालेलं नाही. MPID झाल्याच्या नंतर सरासरी 1 वर्षानं वैयक्तिक खाजगी मालमत्ता विक्रीला सुरुवात होती. किती कोटी आहे? 48 कोटीचा घोळ केलेला आहे आणि 68 कोटी ही यशस्विनी पतसंस्थेची आहे. हिच्या अंतर्गत आणखी 4-5 संस्था यांनी उघडल्या, राधाई, आदर्श, राधाई, आधार, नवरंग आणि कृष्णा. आम्ही त्या लोकांना काही इथं बोलवलं नाही, हे फक्त यशस्विनीचे ठेवीदार बोलवलेले आहे. त्याचं पण प्रोसिजर चालू आहे. पण 2 वर्षापासून प्रशासक बसले तिथं काहीही नाही, 1 रुपया कोणाला भेटला नाही ना आम्हाला ना त्याला. आता पुढचं पाऊल काय करणार तुम्ही? आता आम्ही असं करणार, ही जी नवीन नियुक्ती करणार आहे, म्हणजे जे ट्रान्सफर सगळं झालेलं आहे, आमचं MPIDचा प्रस्ताव झालेला आहे, फॉरेन्सिक ऑडिटचा प्रस्ताव झालेला आहे आणि विशेष सरकारी वकिलाचा प्रस्ताव झालेला आहे. म्हणजे फार मोठा लढाई लोक तर काही नाही, सगळं आलेलं आहे. फक्त आमच्यातलेच 2 जे 8 फाटे आणले त्याला दूर करून दुसरे 2 पासून सरकारी यंत्रणेला काम करू देणे, फ्रीडम, मोकळं सोडा, जेणेकरून सरकारी यंत्रणा काम करत आणि ठेवीदाराचे पैसे देते. हा एकच उद्देश आमचा या मीटिंगचा होता. सरकारी मंजुरी काही फायदा मिळेल का सरकारकडून? सरकार आता आमचे 2 ठेवीदार म्हणत होते की शासन पैसे देईल, पण आता शासन पैसे देतं का नाही पतसंस्थेला हे तर तुम्हाला बी माहित असेल आणि आम्हाला माहित असेल, कारण इथं जवळजवळ 10-15 पतसंस्था बंद पडलेल्या आहे. आमच्या काही लोकांचं म्हणणं होतं नाही, विशेष महिला पतसंस्था आहे. किती ठेवीदार आहे टोटल? आमचे 4,500 ठेवीदार आहे. तसे 16,000 आहे, 2-3 अकाउंट आहे, पण एका अकाउंटवर केलं तर 5,500-400 ठेवीदार आहे आणि 2 कोटी जवळपास 2.5 कोटी हे RTGS मध्ये अटकलेले. म्हणजे ज्यावेळेस पतसंस्था बंद पडायच्या मार्गावर होती तर लोकांना गडबडीत RTGS करा केलं. मग यांना RTGS ICICI बँकेत पाठवलं, पण तिथून ते समोरच्या व्यक्तीच्या खात्यावर ते केलं तर ते अटकलं. 68 ते प्लस ते असे 70 कोटी नुसते यशस्विनीचे. आता याची पहिली MPID 11 कोटीची मालमत्ता जप्त करून पाठवलेली आहे. त्याबद्दल आम्ही कमिशनर साहेबांचा विशेष आभार व्यक्त केले की बा तुमच्या कारकिर्दीत आमची MPID होऊन पाठवली, पण त्याचा फार मोठा आशीर्वाद नसताना सुद्धा कमिशनर साहेबांचे आम्ही आभार व्यक्त केले. त्यांनीच हे सगळं करून दिलं. आता गृह विभागात त्याच्यावर EOW ची सही बी झाली मुंबईची. आता फक्त गृह विभागाची सही झाली, गृह विभागाची सही झाली की ती मंजुरी करता येते आणि मंजुरीला आलं जिल्हाधिकारी साहेब सर्व प्रॉपर्टी विकतील. प्रॉपर्टी विकायला वेळ लागतो. एक प्रॉपर्टीच्या ऑप्शन मध्ये कमीत कमी खरेदीला 3 माणसं लागतात आणि अशा 3 माणसं नाही आले असं 3दा करावं लागतं. त्याला एका कालावधीला ऑप्शनला 3 महिने लागतात. असं 3-9 आणि 10व्या महिन्यात एक जरी सिंगल आला आणि ती किंमत शासकीय नियमानुसार मानकात जर बसेल असं तरच विकल्या जाते. अशी लय कमी पैशात विकले जाते. कितीची प्रॉपर्टी किती? आता यांची सरकारी व्हॅल्युएशन 12 कोटीचं निघलं. सरकारी व्हॅल्युएशन अंदाजे याचा बाहेर जर बाजार भाव केला तर 3-4 पट असतं. तर सरासरी 40 कोटी धरून चाला. 40 कोटी ते 8 कोटी कर्ज वाटलेलं आणि 6 कोटीच्या 5 कोटीच्या मालमत्ता सरासरी यशस्विनीच्या नावाच्या निघते. म्हणजे एवढे पैसा येऊ शकतो 70 कोटी. आणि आमच्या 18 मालमत्ता ज्याची किंमत 8-9 कोटी होती हे पहिले सविता अदाने यांना तिकडे अटक केली होती. तिकून सुटा करता या लोकांना 18 मालमत्ता तिकडे देऊन टाकल्या. त्या 18 मालमत्ता वापस जर आल्या तर आम्हाला व्याजा सगट पैसा भेटू शकतो. म्हणजे आमच्या 70 कोटीच्या वर रक्कम जाईल आणि ती जर नाही आली तर जेवढे आहे त्याच्यापेक्षा कमी भेटू शकते. आणि नवीन नियुक्त झाले म्हणजे लगेच 12 महिन्यात पैसे भेटेल असं नसतं. मग त्याच्याकरता ठेवीदाराला पहिले विचारलं नाही तर 8 दिवस फोन करतील तर भाऊ तू तर चांगलं होतं मग काय झालं पैसे असं व्हायला नको गैरसमज. त्या जर 18 आल्या तर व्याजा सगळं. त्या 18 जर प्रॉपर्टी आदर्श आणि त्याचं राजपत्र निघलं या लोकांना तिकडून जमानत घेतली राजपत्र निघलं आणि तिकडे इम्तियाज झालेली
आदर्शपद संस्थेत आपल्या लोकांचे काही आदर्शमध्ये बी पैसे, यशस्वीने बी पैसे बरेचसे ठेवले, तसे लहान तिकडे बी होते इकडे बी. असं एकंदरीत हे आहे. कर्ज जर वसूल झालं, पोलीस कर्मचारी जर लावले, कर्ज वसूल झालं तर 10 कोटी वसूल होते. समान वाटप झालं पाहिजे. समान वाटप होईल. ते तर मंजूर करून घेऊ आपण समान. आणि आता आदर्शमध्ये कसं झालं, मुख्यमंत्र्याचं विमानतळावर घेराव घेतला त्याला, मग मुख्यमंत्र्यांना आदेश दिला की खालून वाटा 1000 बसून, कारण मतदानावर इफेक्ट नाही झाला पाहिजे, खालची संख्या जास्त असते आणि म्हणून ते खालून वाटप सुरुवात झाली. त्याच्यामुळे आता तिथे 1 लाखापर्यंत वाटप चालू आहे. आता आमचं प्रशासकीय समितीत बसल्यावर कसं करायचं तर निर्णय करू. काय नाव आपलं? सुरेश भुसे. तर मला एक विचारायचं होतं सर, की असं आश्वासन दिलं होतं की आपण मुख्यमंत्र्याकडे फाईल केलेली आहे आणि आपल्याला 50 कोटी का 45 कोटी सरकार देणार आहे. ते खरं आहे का खोटं आहे? 2 वर्ष आलं ते आमच्यातलीच एक व्यक्ती होती, ती सांगत होती की मी शासनाकडून पैसे आणून देतो 45 कोटी आर्थिक मदत 65 कोटी आणून देतो. मी म्हणले ठीक आहे, 1.5 वर्ष वाट पाहिली आम्ही त्याची. आणा साहेब 65 कोटी बरे कशाला काय मला प्रॉपर्टी एकटे भानगडी, तर ते काही अजून 2 वर्षात आलं नाही. 65 रुपये भेटले 65 कोटी काही आले नाही. आणि आणखी वेळ गेला नाही तर आदर्श सारखा आमची बी आता 1-2 लाख वाटप केले असते. बघा तुम्ही सर, हे भुसे साहेब सगळी लढाई लढतायत. मला त्यांना एकच विचारायचं का बाबा मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर ही फाईल गेलेली आहे ग्राम विभागाकडे, मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर म्हणजे आमची अशासकीय सदस्य जे आहेत सदाशिव पाटील आणि खैरनार मॅडम आहेत, यांना काढण्यासाठी मूळ आमची मागणी काय आहे, त्यांनी काय गडबड केली हे तुम्हाला भुसे साहेब डिटेल सांगतील. त्यांनी पहिल्यांदा का त्यांचे इरादे वेगळे आहेत. म्हणजे 2 वर्षापासून आता जे या सरांनी प्रश्न विचारला ते तर म्हणतातच आहे ते 70 कोटी मुख्यमंत्र्यांकडून आपण 70 कोटी मिळवून सगळं होऊन जाईल क्लिअर. तसं कायद्याने घडत नसतं, तसं एवढं सोपं नसतं ते घडणं. तर त्या लोकांनी नक्की काय रोडे केले, त्यांनी रोडे काय केले ते मध्ये आमच्या चांगल्या कामामध्ये नाही तर आम्ही आदर्श बरोबर आतापर्यंत पोहोचलो असतो. त्यांनी गडबड काय केली, त्यांचा इरादा खरं म्हणजे स्पष्ट बोलावं की नाही बोलावं हा प्रश्न आहे. पण त्यांची इच्छा अशी आहे की ही पतसंस्था डुबू नये. आमचं म्हणणं आमचे पैसे सगळे भेटावेत, नंतर तुमचं काय होईल ते होऊ, ते तिकडं सगळ्याचे पैसे क्लिअर हिशोब व्हावा आणि अवसायानात निघावी लिक्विडेशन मध्ये. पण यांचं म्हणणं पतसंस्था बुडू नये, पतसंस्था चालत राहावी आणि मग हळूहळू मी त्याचा अध्यक्ष होईल आणि पतसंस्थेचे काय त्याची वसुली होत राहील, लोकांचे पैसे मिळतील ना मिळतील, पुढे पतसंस्था राहावं त्याचं मी अध्यक्ष आहोत असं प्रस्ताव आला होता. तसं लेटर आलं होतं किंवा निवडणूक घ्या, निवडणूक निधी पाठवून द्या विद्यार्थी विभागाला. मी त्याला विरोध केला, म्हणलं निवडणूक घ्यायची नाही, बंद पडलेली 5 वर्षावर निवडणूक घेऊन काही मार्गाची गरज नाही, म्हणून तो प्रस्ताव फेटाळला. मग त्याला दुसरा मुद्दा आणला की बाबा आम्हाला मानधन देण्यात यावे मंथली. मी तो बी प्रस्ताव म्हणलं ठेवीदाराला विचारतो सांगतो. ठेवीदाराने म्हणलं मानधन द्या, देऊन टाक. ठेवीदाराने म्हणलं भत्ता द्या, देऊन टाक. असं ते प्रस्ताव एकंदरीत होते. असं नामंजूर केलं. नामंजूर केले त्यांनी कामच केलं नाही काही. ठेवीदाराने म्हणलं हा त्याला मानधन देऊन टाका, देऊन टाका. पण या ठेवीदाराचा काय तो जीव घेणार एकट्या हो ना, ते काय नाव त्याच्या? सदाशिव पाटील आणि खैरनार मॅडम हे 2 आज एसटी बसलेले ते कामकाजच बघत नाही. बँकेचे कर्मचारी ते तिकून मॅनेज झाले का? हो मग संचालक सोबत मॅनेज झाले. राजकीय वजन वापरतायत ते. राजकीय एका पक्षाचं पाठबळ आहे. हा, त्यांना स्वतःच राजकीय पाठबळ वापरून ते दबाव आणताय प्रशासकीय आणि त्यामुळे आमचं काम होत नाही. त्यामुळे एवढा वेळ लागलेला आहे. कारण सगळी कामं सुरळीत झाली तर मग त्यांना काही काम उरणार नाही आणि भविष्यात त्यांचं काही मोठे जे काही राजकीय पद घ्यायचे ते वाटचाल होणार नाही, होऊ देत नाहीये. प्रत्येक प्रशासक येतोय आणि त्यांना ते हडताळ आणताय आणि ते प्रशासक स्वतः राजीनामा देऊन संसद सोडून जात आहे. त्याच्याकरता त्यांना आम्हाला कमी करणे गरजेचं आहे. एक मिनिट, सदाशिव पाटील आणि खैरनार मॅडम आता कुठल्याही सभासदाला किंवा ठेवीदाराला काही विचारित नाही आणि यांना काही माहिती नाही.
माझ्या सगळं माहिती, माझे 1 कोटी रुपये आहेत तरी मला काही गोष्टी माहित नाही आणि मला बोलून देत नाही. बोला. हे माझे वडील आहे, त्यांचं वय 98 वर्ष, श्रीधर बापू. त्यांना आम्हाला 15% देतो, 16% देते. बाबाच्या नावावरली जमीन 2 एकर आधान्यानं करून घेतली, पवन आधान्यानं. आणि आता काय सांगतो तुम्ही, ती जमीन करायची तर बटाईनं करा, नाही तर ठोक्यानं करा. जमीन माझ्याकडे आणि ती जी बांधलेली ती बिल्डिंग ती बी बाबाच्या नावावरून करून घेतली ना. 32 लाख रुपये बाबाचे लालूच देऊन 1 रुपयाने दिला. आमच्या हातात जमीन बी गेली. ताईच्या हातात नुसते एफड्या घेऊन येते सारखं. अशी यांची व्यवस्था झालेली आहे. लालूच बाबाला म्हणे तुम्ही म्हातारे झाले, तुमच्याकडून काम नाही होत, येऊन 32,000 रुपये घेऊन जात. आम्ही दोघं भाऊ हे बाबाच्या नावावर पवन आधान्यानं करून घेतली आणि दिदा साधाने म्हणजे तुम्हाला देतो. आणि ती 4 गुंठे जमीन जी आता ती काठशेवरीवरील शाखा आमच्या शेतात आहे. आणि बाबाचं वय 98 झालं नुसतं. आज सकाळी भांडून रुसून निघून गेले आणि मी कुठे जातो माझे पैसे आणून दे. आता मी कुठून आणू, हे कागद नुसते 32 लाखाचे माझ्या हातात. आणि आम्हाला पुढते आम्ही याचे 15-20 लाख रुपये त्या एफडीतच करून घेतले आणि 1 रुपया बी दिला नाही. 2-3 एकर जमीन बी गेली. आम्ही जमीन घेऊन झालो. आणि हे बाबा आता वय होत चालली तेव्हा तोच घेतले पैसे, मी 1 रुपया घेतलं. अरे अशी व्यवस्था झालेली आहे सगळ्या ठेवीदारांची या पतसंस्थेमुळे, या अडाण्या परिवारामुळे. आता नुसते गुडघ्याच्या त्रास 1 रुपया बी नका. आता ही आई आहे, या ना शेतीतून पैसे टाकले, भीक मागून गुजारा करू राहिले, 1 रुपया भेटला नाही.